नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन अमरावती शहरातून तुमच्यासाठी ही सिरीज घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, एक तर तुमची खुर्ची आहे ही समजून घ्या। या खुर्चीकडे पाहून जे तुम्हाला मोटिवेशन मिळेल तेच तुम्हाला अभ्यास करायला भाग पडेल। आणि TCS आणि IBPS या सेंट्रल एक्झाम घेतात। आता घेणार आहे TCS आपली तलाठीची एक्झाम, ठीक आहे ना। आणि म्हणून त्या तलाठीचे आपण एक एक पार्ट्स बघू। बघा, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हा एक पार्ट असतो। TCSचा पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो। आतापर्यंत आपण जसं जिल्हा निवड समितीचे पाहिलं किंवा जो पॅटर्न ऑलरेडी MPSCचा आहे त्यापेक्षा थोडा वेगळा पॅटर्न आहे TCSचा। आहे इंग्लिशच आहे, व्होकॅब्युलरीज, परंतु त्यांची स्टाईल वेगळी आहे, ठीक आहे ना। तुमचा बेस जो आहे तो ग्रामरचा आणि व्होकॅब्युलरीचाच आहे। ग्रामर केल्याशिवाय, व्होकॅब केल्याशिवाय तुम्हाला ना MPSC देता येत ना तुम्हाला TCS देता येत। म्हणूनच तुम्हाला स्ट्रक्चरल जे आहे ते एकच आहे, स्टाईल वेगवेगळे आहे। मग स्टाईल कोणत्या, तर त्यामध्ये TCS मध्ये तुम्हाला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट नावाची एक स्टाईल आहे। सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट। आता MPSC मध्ये काय पाहतो आपण, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्सेस, ठीक आहे ना। मग त्याने ते ABCD वाक्य देतात आणि त्यापैकी कोणतं चूक किंवा कोणतं बरोबर विचारल्यानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागते। इथे कसं आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये एक वाक्य असते, त्या वाक्यात कुठेतरी चूक असते, त्याला अंडरलाईन केली असते आणि या चूक वाक्याच्या ऐवजी तुम्ही ऑप्शन मधील कोणतं वाक्य शोधाल ते पहा। म्हणून तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे। आता आपण इथून काही दिवस सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट बघू, नंतर मग पॅराजॅम्बलिंग बघू, नंतर मग आपण क्लोज टेस्ट बघू, नंतर मग कॉम्प्रिहेन्शन बघू, एक एक गोष्टी बघू आपण, ठीक आहे ना। आणि म्हणून या सोबत जुळून राहा, चॅनल सोबत, ॲप सोबत जुळून राहा। हवा तो तुम्ही कोर्स घेऊ शकता, कारण कोर्स घेऊन पटकन आपल्याला बूस्ट मिळते। हे तर लेक्चर्स आहेत, प्रश्नच नाही आहे, पण जर तुम्ही सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स घेतला पटकन तुम्हाला बूस्ट मिळेल, ठीक आहे ना। समजून घ्या। प्रश्न नंबर 1, आता हे लेक्चर नंबर 1 आहे आपलं, ठीक आहे ना। असे अनेक लेक्चर्स होतील सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर सुद्धा। पहा आता क्वेश्चन नंबर 1, आवर ऑफिस इज इन द सेकंड फ्लोअर ऑफ स्काय स्क्रॅपर, ठीक आहे ना। स्काय स्क्रॅपरच्या त्या स्काय स्क्रॅपर एक नावाचं समजा टॉवर असेल, ठीक आहे ना। त्या टॉवर मध्ये सेकंड नंबरवर आमचं ऑफिस आहे म्हणते, ठीक आहे ना। आता बघा, समजा एक ऑफिस आहे, हा पहिला मजला फर्स्ट आणि हा सेकंड। तर सेकंडला काय लिहायचं, जेव्हा आपण बघा इथं काय तो म्हणतो इन द सेकंड फ्लोअरच्या ऐवजी काय पाहिजे बघा। जेव्हा आपण कोणताही फ्लोअर सांगतो तेव्हा तुम्हाला ऑन द फ्लोअर लिहायचं असते। ऑन द फ्लोअर, ऑन द फ्लोअर, FLOUR, ह्या फ्लोअरचा अर्थ काय होतो, कणिक, पीठ, ठीक आहे ना। पीठ आपण जो म्हणतो ना ते पीठ, ठीक आहे ना। ऑन द फ्लोअरचा अर्थ काय होतो, म्हणजे ऑन द सेकंड फ्लोअर, ऑन द सेकंड फ्लोअर म्हणजे तो सेकंड फ्लोअरवर आमचं ऑफिस आहे। जेव्हा आपण समजा हा एक टेबल म्हणतो, ह्या टेबलावर माझा लॅपटॉप असेल तर हे स्पर्श करून आहे, बघा स्पर्श करून आहे हे लॅपटॉप, म्हणून मी याला काय म्हणेल, माय लॅपटॉप इज ऑन द टेबल। एखादं माझं वॉलेट असेल, माय वॉलेट इज ऑन द टेबल, स्पर्श करून असणाऱ्या भागाला आपल्याला ऑन म्हणता येते। आणि जो सेकंड बघा, हा जो आहे इथे इनच्या ऐवजी तुम्हाला ऑन पाहिजे होता। एखादा मजला असेल त्यालाही आय लिव्ह ऑन सेकंड फ्लोअर असं म्हणता येतं, ठीक आहे ना। अख्ख्या या बिल्डिंग मध्ये असेल तर इन द बिल्डिंग, इन द बिल्डिंग, इन द बिल्डिंग, ठीक आहे ना। बिल्डिंग इज ॲट पंचवटी, बिल्डिंग कुठे आहे, पंचवटीत आहे। म्हणजे एरिया असेल, लोकल एरिया असेल त्याला आपण ॲट लावायचा, बिल्डिंगच्या मध्ये किंवा कशाच्या मध्ये असेल त्याला इन लावायचा, आणि एखाद्याच्या वर असेल फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर त्याला ऑन लावायचा। हे लक्षात ठेवा, लिहून घ्या। तुम्हाला हे लेक्चर्स बघतानाच एका बुकमध्ये, एका रजिस्टरमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे, एक्सप्लेनेशन सहित लिहायचं आहे, जेणेकरून एक प्रश्न जर असा आला तर यावर आधारित कोणतेही प्रश्न येऊ तुम्हाला समजले पाहिजे, ठीक आहे। नंतर बघा क्वेश्चन नंबर 2, विल लिव्ह इन पॉप्युलेटेड कंट्री ऑफ 130 मिलियन पीपल।
130 करोड जनता आहे आपल्या देशामध्ये, आम्ही तिथे राहतो, ठीक आहे ना. आपण राहतो, वी लिव्ह इन अ पॉप्युलेटेड कंट्री ऑफ 130 मिलियन पीपल. आपण 130 मिलियन लोकांच्या मध्ये राहतो, त्यांच्या कंट्रीमध्ये राहतो. मग आता काय, काँग्रेस स्टेट का, डेन्स का, पॉप्युलस का, किंवा काहीच नाही पाहिजे, हेच पाहिजे. आता वी लिव्ह इन अ पॉप्युलेटेड कंट्री. कंट्री हा नाऊन आहे आणि पॉप्युलेटेड याचा तो ऍडजेक्टिव्ह होईल, परंतु आपल्याला तो काय म्हणतो, अंडरलाईन केलेला आहे पॉप्युलेटेडला. त्याच्या ऐवजी काय पाहिजे म्हणतो, काहीच नाही पाहिजे, की डेन्स पाहिजे, की काँग्रेस स्टेट पाहिजे, की तुम्हाला पॉप्युलस पाहिजे. तर समजून घ्या, आपण जेव्हा पॉप्युलेशन म्हणतो तेव्हा काय होते, लोकसंख्या. लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन, ठीक आहे ना. आता समजा आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे, त्याच्याही वर आहे, ठीक आहे ना. मग तुझं झाली पॉप्युलेशन. आता जास्त लोकसंख्यामय देशात राहणे, जास्त लोकसंख्यामय एखादं शहर असेल, राष्ट्र असेल, प्रांत असेल, गाव असेल, त्याला आपण म्हणत असतो पॉप्युलस. पॉप्युलस म्हणजे जास्त लोकवस्ती असलेलं, जास्त लोकसंख्या असलेलं पॉप्युलस. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाते, वी लिव्ह इन अ पॉप्युलस कंट्री. या ठिकाणी पॉप्युलेटेडच्या ऐवजी काय पाहिजे होता, पॉप्युलस कंट्री. आपण जेव्हा डिग्रीमध्ये शिकतो तेव्हा शिकतो की चायना इज पॉप्युलस, चायना इज मोर पॉप्युलस दॅन इंडिया. चायना इंडियापेक्षा मोर पॉप्युलस आहे, जास्त लोकसंख्यामय आहे, ठीक आहे ना, असा अर्थ. पॉप्युलस करेक्ट. क्वेश्चन नंबर 3 बघा, आय यूज टू स्विम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग. आता तुम्हाला समजलं पाहिजे, यूज टू स्विम अक्रॉसला अंडरलाईन आहे. तो काय म्हणतो की या यूज टू स्विमच्या ऐवजी काय पाहिजे, याला म्हटलं जाते सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करा, सेंटेन्स इम्प्रूव्ह करा. हे वाक्य चूक असेल त्याला बरोबर करा. कसं कराल बरोबर, तर तुम्हाला इथे यूज टू स्विम अक्रॉसच्या ऐवजी काहीतरी घ्यायचं आहे ऑप्शनमध्ये. मग काय घ्याल तुम्ही बघा, व्हेन ही वॉज यंग, जेव्हा तो यंग होता, ठीक आहे ना. व्हेन ही वॉज यंग, व्हेन जर म्हटलं तर ऑफकोर्स तुम्हाला या ठिकाणी काहीतरी पास्टच पाहिजे, ठीक आहे ना. व्हेन ही वॉज यंग म्हणते ना, व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी काय करायचो, स्विम अक्रॉस द रिव्हर, काय असेल ते स्विम अक्रॉस, मी पोहून जायचो रिव्हरला, ठीक आहे. आता व्हेन आय वॉज आहे म्हणजे वाक्य पास्ट टेन्सचं आहे, समजून घ्यायचं. वाक्य पास्ट टेन्सचं आहे. पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये कॅन पाहिजे नसते, पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये विल पाहिजे नसते. दोन ऑप्शन आपण कट केले. मग राहिला वॉज स्विमिंग अक्रॉस की कुड स्विम अक्रॉस. आता याचा अर्थ बघा, यूज टू हा जो आहे ना, यूज टू हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून काम करतो. यासाठी आपल्याला वुड सुद्धा लिहिता येते, म्हणजे करता भूतकाळात एखादी क्रिया करायचा असा तो अर्थ असतो. म्हणजे याला आपण पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन असं म्हणत असतो. पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया वारंवार घडायची. मी जर म्हटलं असेल आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. आय यूज टू, बघा इथे फक्त V1च पाहिजे असते यूज टू नंतर. कोणतेही मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल त्यानंतर तुम्हाला V1 लिहायचं आहे. बघा, आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो. या गोच्या ऐवजी तुम्ही काही लिहू शकता. आय यूज टू प्ले हिअर, आय यूज टू प्ले हिअर, आम्ही इथे खेळायचो. जेव्हा आपण मामाच्या गावाला जातो, आताही या वयात सुद्धा, आणि आपण काय म्हणतो, हा आम्ही इथे खेळायचो, आम्ही मामाच्या गावाला असताना इथे खेळायचो, ठीक आहे ना. म्हणजे भूतकाळातल्या हॅबिच्युअल ऍक्शन्स ज्या असतात, ठीक आहे, पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन्स, त्या आपल्याला यूज टू किंवा वुडने दाखवता येतात. मग तुम्ही आय यूज टू गो देअर, मी तिकडे जायचो असं म्हणा, की आय वुड गो देअर असं म्हणा, की आय वुड गो देअर असं म्हणा, मी तिकडे जायचो. हे यूज टू आणि वुडचा अर्थ सारखाच आहे, त्यामध्ये फरक करता येत नाही. मग इथे काय लागेल बघा, आय यूज टू स्विम अक्रॉस म्हणजे मी आय यूज टू स्विम अक्रॉस रिव्हर, मी रिव्हर पोहून जायचो, ठीक आहे ना, पोहून जायचो. आता पोहून जायचो, मी रोज रिव्हर पोहून जायचो का? बघा, व्हेन आय वॉज यंग, आपण म्हणतो ना, अरे मी लहान होतो ना, मस्त अक्षर काढायचो. तर तो प्रत्येक वेळ अक्षर काढायचा का चांगलं आहे? आपण काय म्हणतो, नाही मी त्या पार्टीत असताना खूप सभा घ्यायचो, मी त्या पार्टीत असताना खूप सभा घ्यायचो. तो काय कंटिन्यू सभा घ्यायचा का? नाही, त्याची ती ॲबिलिटी सांगितली जाते.
ॲबिलिटी सांगितली जाते. मी जर म्हटलं मी मुंबईत असताना अभ्यास करायचो, कॉलेजला जायचो, खेळायचो, तर ही माझी ॲबिलिटी सांगितली जाते, ॲबिलिटी. ठीक आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी कुड स्विम अक्रॉस पाहिजे असते, इथे वॉज स्विमिंग अक्रॉस नाही. बघा आय कुड स्विम अक्रॉस वेन द रिव्हर वेन आय वॉज यंग, म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी रिव्हर म्हणजे नदी पोहून जायचो. ठीक आहे ना. म्हणजे तो रोज जायचा नाही, ऍक्च्युली ती जरी पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन असेल, पण या ठिकाणी तुम्हाला त्याने त्याची ॲबिलिटी दाखवलेली आहे. आय कुड स्विम अक्रॉस द रिव्हर व्हेन आय वॉज यंग, म्हणजे मी लहान असताना नदी पोहून जायचो. ठीक आहे ना, असा अर्थ. या यूज टू स्विमच्या ऐवजी कुड स्विम अक्रॉस पाहिजे, लिहून टाकत चला. क्वेश्चन नंबर 4 बघा. लास्ट बिफोर इयर राजेश गॉट व्हेरी गुड ग्रेड्स इन द सेंट्रल गव्हर्नमेंट कॉम्पिटिशन एक्झाम्स. ठीक आहे ना. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशन एक्झाम मध्ये राजेशला लास्ट बिफोर इयर किती चांगले ग्रेड्स मिळाले. ठीक आहे ना. मग आता याला अंडरलाईन केलेलं आहे लास्ट बिफोर इयरला, त्याच्याऐवजी काय पाहिजे बॉ, द लास्ट इयर बिफोर पाहिजे की बिफोर लास्ट इयर पाहिजे की द इयर बिफोर लास्ट पाहिजे की बिफोर इयर लास्ट पाहिजे, काय कराल. आता बघा असा जर अर्थ असं जर वाक्य आलं तर आपण गोंधळून जातो. अभ्यास करणारे चांगले मुलं सुद्धा गोंधळून जातात. आणि हे खरं पॅटर्न आहे TCSचं. ठीक आहे ना. काही कसंही समजा आपण MPSCला घेऊन MPSCचं वाचलं आणि बस झालं आमचं TCSचं, असं नसते. सिलेबस जरी एकच असला तरी स्टाईल वेगवेगळी आहे. आपल्याला त्या स्टाईल जाणून घ्यायच्या आहे. समोर MPSC मध्ये सुद्धा या स्टाईल येणार आहे. क्लोज टेस्ट येणार आहे, रिअरेंजमेंट येणार आहे, पॅराजम्बलिंग येणार आहे. ठीक आहे ना. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. ठीक आहे. चलो पहा आता. तर लास्ट बिफोर इयर ऐवजी तुम्हाला द इयर बिफोर लास्ट लिहायचं आहे. द इयर म्हणजे काय, ते एक वर्ष. बिफोर लास्ट, द इयर बिफोर लास्ट, द लास्ट इयर बिफोर नाही, चूक, द लास्ट इयर बिफोर, द इयर बिफोर लास्ट. समजा हे 2023 चालू असेल, याच्या आधी काय आलं तर 2022, मग हे काय झालं लास्ट इयर. हे झालं आपलं करंट इयर. करंट म्हणजे सध्या चालूचं इयर, चालूचं वर्ष. ठीक आहे ना. मग हे काय झालं करंट इयर, काय हे 22 काय झालं लास्ट इयर. ठीक आहे ना. लास्ट इयर, करंट इयर 2023, लास्ट इयर 2022. मग आता हा काय म्हणतो, लास्ट तर झालंच, पण द इयर बिफोर लास्ट म्हणजे लास्टच्या मागचं इयर 2021 मध्ये, जर 2021च्या दरम्यान येथे जानेवारी टू डिसेंबर याच्या दरम्यान जर काही घडलं असेल तर आपल्याला काय म्हणता येते, द इयर बिफोर लास्ट. द इयर म्हणजे हे द इयर बिफोर लास्ट, लास्टच्या पूर्वीचं इयर. ठीक आहे ना. आणि म्हणून द इयर बिफोर लास्ट राजेश गॉट व्हेरी गुड ग्रेड्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ठीक आहे ना. या ठिकाणी तुम्हाला उत्तर नंबर तुमचं 3 करेक्ट आहे. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 5. ऑस्कर इज द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड. आपण पाहतो आपल्याला दरवर्षी ऑस्कर टीमतर्फे ऑस्कर दिला जातो. तो कोणासाठी असतो, तो असतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी. ठीक आहे ना. आता बघा ऑस्कर इज द मोस्ट प्रेस्टिजियस. प्रेस्टिजियस म्हणजे काय होते, एकदम ते असं प्रेस्टिजियस आहे, वैभवशाली आहे, प्रेस्टिजियस आहे, प्रेस्टिज वाढवणार आहे, आपलं स्टेटस वाढवणार आहे. ठीक आहे ना. म्हणून ऑस्कर इज द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड विच इज आता इंट्रोड्यूस टू गुड ऍक्टर्स इन दॅट इयर. या गुडला म्हणजे बघा इंट्रोड्यूस टू गुड याच्या ऐवजी काय पाहिजे बघा, ऑस्कर. आता इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक ऍक्टर्स आहेत जे चांगले आहेत. किंबहुना असं म्हटलं हरकत नाही की जे चांगले ऍक्टर्स असतात ते बॉलिवूडमध्ये येतात. ठीक आहे ना. मग आता प्रत्येक चांगल्या माणसाला अवॉर्ड मिळतो का, नाही. चांगल्यात जो बेस्ट आहे त्याला अवॉर्ड मिळेल ना. म्हणून बघा बेस्ट सिंगर, बेस्ट बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस असे बेस्टचे अवॉर्ड असते. त्या वर्षी जे मूवीज रिलीज झाले त्यामध्ये बेस्ट कोणी ऍक्टिंग केली, बेस्ट कोण स्क्रिप्ट रायटिंग केली, डायरेक्शन कोण बेस्ट दिलं,
त्यावर डिपेंड असते आणि म्हणून या ठिकाणी गुडच्या ऐवजी बेस्टला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. बघा फाईन पण नाही, फाईन म्हणजे चांगला होते, छान होते, ठीक आहे ना. इथे अवॉर्डेड टू बेस्ट. बघा आता कसं होते, ऑस्कर इज द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड विच इज अवॉर्डेड टू बेस्ट ऍक्टर्स इन दॅट इयर. बेस्ट ऍक्टर्स तुम्हाला गुड म्हणून चालणार नाही, गुड तर सगळेच असते, गुड म्हणजे चांगले सगळेच आहे, परंतु अवॉर्ड दिला जातो तो बेस्ट लोकांना. बघा तुम्ही सगळेजण अभ्यास करून राहिले, आता तलाठीची भरती आहे, नंतर मग वनरक्षकची आहे, नंतर मग इतर सरळ सेवा आहे. आता इथून इकडे पेपर्सच पेपर आहे, MPSCची पेपर आहे, मेन्स एक्झामचे सप्टेंबरमध्ये. मग आता काय बघायचं आपल्याला की अभ्यास सगळेच मुलं करतात, पण मग सगळेच लागतात का? नाही. मग कोण लागतात? ज्यांचा अभ्यास तुमच्याही एक पाऊल पुढे आहे, ठीक आहे ना, तुमच्याही एक पाऊल पुढे आहे, किंवा ज्यांचा अभ्यास सगळ्यात जास्त आहे ते मुलं लागतात. आपण विचार करतो की पाहू घेऊ होऊन जाते, असं नसते मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर कोर्स करावा लागेल, प्रॉपर शिक्षण घ्यावं लागेल, प्रॉपर चॅनल्स बघावे लागतील, ठीक आहे ना. आणि जे चॅनल तुम्हाला ओरिजिनल TCSचं पॅटर्न सांगेल ते बघावे लागेल, ठीक आहे ना. असो तर अवॉर्ड इथे लागेल, ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6, व्हेन आय रीच होम. जेव्हा मी घरी पोहोचलो, या ठिकाणी रीच टू कधी लिहायचं नाही, होमच्या आधी कधीही लिहायचं नाही, टू लिहायचं नसते. बघा मी जर म्हटलं आय गो होम, हे वाक्य बरोबर आहे, आय गो होम, मी घरी जातो. पण कोणी कसं लिहिते, आय गो टू होम, आय गो टू होम. टू होम हे वाक्य चुकीचं आहे, होमच्या आधी टू पाहिजे नसते. शी गोज होम, आय केम होम, मी घरी आलो, ठीक आहे ना. असं मग टू कधी लागते, तर बघा आय गो टू हिज होम. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर तुम्हाला होमच्या आधी टू लागेल, ठीक आहे ना. आय गो टू हिज होम, समजलो. आय गो टू हिज टू होम पण नाही, आय गो टू हिज होम, ठीक आहे ना, असा अर्थ. मग आता तो काय म्हणतो, वेटिंग ऑन मी, जेव्हा आम्ही घरी उशिरा पोहोचतो. व्हेन आय रीच्ड होम लेट म्हणजे उशिरा पोहोचणे. जेव्हा मी घरी उशिरा पोहोचतो तेव्हा आय फाउंड, माझ्या लक्षात येते, आय फाउंड माय चिल्ड्रेन वेटिंग ऑन मी. माझे मित्र, माझे मुलं माझ्यासाठी वाट पाहून राहिले, ठीक आहे ना. मग आता काय, वेटिंग ऑन मी एक फ्रेज आहे बघा, वेटिंग नंतर कधीही फॉर लागेल. वेटिंग विथ चूक, वेटिंग बाय चूक, वेटिंग अबाउट चूक, तर वेटिंग नंतर कधीही फॉर लागत असतो मित्रांनो. उत्तर नंबर डी करेक्ट आहे. वेटिंग फॉर मी, आय वेटिंग फॉर यू. मी जर म्हटलं असेल की आय हॅव वेटिंग फॉर यू, I have been waiting for you for 3 years, for 3 hours. मी तुझी 3 तासांपासून वाट पाहत आहे. तर हा जो फॉर आहे तो वेगळा, हा जो फॉर आहे तो वेगळा. हा फॉर म्हणजे पासून होते, पासून, आणि हा फॉर इथे एक फ्रेज म्हणून येते, वेटिंग फॉर, ठीक आहे ना, या पद्धतीचं. म्हणून उत्तर ते बरोबर, कधीही वेटला फॉर लावायचं. क्वेश्चन नंबर 6 बघा, सिलेक्ट द सेंटेन्स विथ द ऍप्रोप्रिएट यूज ऑफ द ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता ऍडव्हर्ब म्हणजे काय? ऍडव्हर्ब म्हणजे व्हर्ब विषयी. बघा व्हर्ब विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडव्हर्ब असं म्हणत असतो. व्हर्ब विषयी विशेष माहिती, समजलं ना. ऍडव्हर्ब क्रिया विशेषण, आणि नाउन किंवा प्रोनाउन विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो. ऍडजेक्टिव्ह. बरेच पोरं या दोन शब्दांमध्ये कन्फ्यूज असतात की सर ऍडव्हर्ब की ऍडजेक्टिव्ह, काय कसं ओळखावं. बघा कोणतेही नाम असेल किंवा सर्वनाम असेल, म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन असेल, त्यांच्याविषयी आपण ऍडजेक्टिव्हने विशेष माहिती सांगतो. तो मुलगा छान आहे, छान झाला ऍडजेक्टिव्ह. ही इज अ गुड पर्सन, ही इज अ गुड मॅन, ही इज अ गुड बॉय, गुड झाला ऍडजेक्टिव्ह. पण ही प्लेड वेल, तो छान खेळतो, त्याच्या खेळण्याविषयी आहे म्हणून वेल काय झाला? ऍडव्हर्ब. वेल काय झाला? ऍडव्हर्ब. ही इज अ गुड पर्सन, गुड काय झाला? ऍडजेक्टिव्ह. समजलं ना. हे जर मी म्हटलं असेल ही इज अन ऑनेस्ट मॅन, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक काय झाला?
ॲडजेक्टिव्ह, त्याच्याबद्दल आपण सांगून राहिलो, त्या मॅनबद्दल आपण सांगून राहिलो. पण मी जर म्हटलं असेल की ही वर्क्स ऑनेस्टली, ही वर्क्स ऑनेस्टली, ही वर्क्स ऑनेस्टली, तो सुंदरतेने काम करतो, तो प्रामाणिकपणे काम करतो. तर ऑनेस्टली हा शब्द प्रामाणिकपणे आहे, म्हणजे याचा अर्थ प्रामाणिकपणे होतो, तो काम करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणून ऑनेस्टली म्हणजे काय होते, हा ॲडव्हर्ब होतो. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्ह म्हणजे फक्त विशेषण. समजलं का? पाहता तर व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि नाउन प्रोनाउनचा फरक आहे, इथे ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हचा फरक आहे. मग तो आता ॲडव्हर्ब जर म्हटलं तर ॲडव्हर्बचे अनेक गोष्टी असतात. सिंपल ॲडव्हर्ब, सिंपल ॲडव्हर्ब, रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आणि एक असतो इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. ठीक आहे. तर जो भाग असतो सिंपल ॲडव्हर्बचा, बघा जो भाग सिंपल ॲडव्हर्बचा असतो, सिंपल ॲडव्हर्बचा असतो, त्यात अनेक गोष्टी असतात. सिंपल ॲडव्हर्ब ऑफ टाइम, आय वेंट देअर एस्टरडे, जाण्याविषयी सांगितलं विशेष माहिती, पण एस्टरडे दिलं, मग एस्टरडे काय झाला, टाइम. सिंपल ॲडव्हर्ब ऑफ टाइम. ठीक आहे ना. असे सिंपल ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असतात, टाइम असतात, रिझन्स असतात, फ्रिक्वेन्सी पण असतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे याला ह्या अशा गोष्टी, हे आहे एक प्रातिनिधिक स्वरूप फ्रिक्वेन्सीचं, ते बदलत राहतं. ठीक आहे ना. मग आता मी जर म्हटलं असेल सीमा गोज टू अमरावती विथ ग्रेट अफेक्शन, इथे काय विशेष आहे? काहीही विशेष दिलं नाही. या गोज विषयी विशेष काहीही दिलं नाही. ठीक आहे. सीमा गोज टू अमरावती विथ ग्रेट अफेक्शन, चूक. सीमा गोज टू अमरावती फॉर हर ऑफिस वर्क, सीमा तिच्या ऑफिस वर्कसाठी अमरावतीमध्ये जाते. सीमा ऑफन गोज टू अमरावती, सीमा ऑफनचा अर्थ काय होतो मित्रांनो, याला ऑफ्टन नाही वाचायचं, याला ऑफन वाचायचं, ऑफन, ऑफन. त्या ठिकाणी जरी टी हा टीचा स्पेलिंग असेल, टी स्पेलिंग असेल, पण त्याचा उच्चार मात्र टी ट नाही आहे, ऑफन आहे. ऑफन म्हणजे काय होते, पुष्कळदा, पुष्कळदा. जे शब्द माहित नाहीये ते शब्द लिहून टाकायचे तुमच्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये. ठीक आहे ना, किंवा डायरीमध्ये लिहायचे एखाद्या. सीमा ऑफन गोज टू अमरावती, सीमा अमरावतीला नेहमी जाते, पुष्कळदा जाते. म्हणजे काय, तिची ती फ्रिक्वेन्सी दाखवते. फ्रिक्वेन्सी खूपदा जाते, जास्त वेळा जाते, नेहमी जाते. ठीक आहे ना, असा अर्थ. तर हा दाखवतो फ्रिक्वेन्सी ऑफ, म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एक त्याची असं एक जातो येतो फ्रिक्वेन्सी दाखवतो. फ्रिक्वेन्सी वारंवारता, त्याला आपण काय म्हणू शकतो, वारंवारता. तुम्ही जर मराठी शिकले असाल, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना, सी करेक्ट. नंतर बघा क्वेश्चन नंबर 8, ड्युरिंग माय गोवा टूर, माझ्या गोवा टूरच्या मध्ये. ठीक आहे ना. ड्युरिंग म्हणजे काय होते, च्या दरम्यान किंवा च्यामध्ये. माझ्या गोवा टूरच्या मध्ये आय हॅड व्हिजिटेड बीचेस, मी बीचेस व्हिजिटेट केले. कोणते कोणते, वॉस्को, बागा आणि वॅगेटर. वॉस्को, बागा आणि वॅगेटर, आम्ही हे तीन जे बीचेस आहेत, बीच म्हणजे समुद्रकिनारे आहे, ते आम्ही व्हिजिट केले. आता बघा कसं लागेल, ड्युरिंग माय गोवा टूर, हा जो आय हॅड व्हिजिटेड याला कशाने रिप्लेस कराल, ड्युरिंग माय गोवा टूर. समजून घ्या, हा जो हॅड व्हिजिटेड आहे बघा, प्रेझेंट मध्ये काय लागतो आपल्याला, हॅव व्हिजिटेड, हॅव व्हिजिटेड. किंवा पास्ट मध्ये काय लागतो आपल्याला, हॅड व्हिजिटेड, व्हिजिटेड. या हॅवला प्रेझेंट मध्ये हॅज हा ऑप्शन असतो. तर हॅव आणि हॅज हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे ना, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण हॅड व्हिजिटेड काय आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. हॅड व्हिजिटेड काय आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड व्हिजिटेड. तुम्हाला सांगतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा हे वाक्य एकटं लिहिता येते, कुठेही लिहिता येते. पण जर आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं, हा जो हॅड व्हिजिटेड म्हटलं म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स, समजून घ्या, लिहून घ्या, हा एकटा कुठेही लिहिता येत नाही. पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य एक तर कुठेही लिहिता येत नाही, त्याच्या मागे एक तर सिंपल पास्ट पाहिजे असतो, किंवा मग समोर त्यांच्या वुड हॅव प्लस V3 कुड हॅव V3 असं वाक्य पाहिजे असते. ते ऍक्च्युअली शिक्षणाचा भाग आहे. संपूर्ण डिटेल शिकायचं असेल तर माझं सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स आहे, ज्याची फी आहे मित्रांनो 2000 रुपये, मुख्य फ्री. परंतु ही तलाठी एक्झाम संपेपर्यंत त्याची फी मी फक्त 399 करून ठेवलेली आहे, जेणेकरून दुर्गम भागातल्या, गावातल्या, खेड्या भागातल्या लोकांना, या गृहिणींना
आणि जॉब करणाऱ्या लोकांना किंवा ज्यांच्याकडे फार पैसे नाही आहे अभ्यास करण्यासाठी त्यांनी 399चा हा कोर्स घ्या, सेमी ॲडव्हान्स कोर्स. त्यात मी तुम्हाला डिटेल गोष्टी शिकवलेल्या आहे, इतक्या डिटेल की तुम्हाला शून्य जरी माहीत असेल इंग्लिशमधलं तरीही तुम्हाला या गोष्टी समजेल. ठीक आहे ना. असं आता बघा, पास्ट परफेक्ट टेन्स हा कधीही एकटा लिहिता येत नाही. बघा, ड्युरिंग माय गोवा टूर, माझ्या गोवा टूरच्या मध्ये मी काय केलं, आय व्हिजिटेड बीचेस. वॉज नंतर व्हिजिटेड लागणार नाही, हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. ठीक आहे ना. हॅव व्हिजिटेड लागतो, परंतु या ठिकाणी ड्युरिंग माय गोवा टूर आय हॅव व्हिजिटेड, या ठिकाणी जर ड्युरिंग माय गोवा टूरच्या ऐवजी किंवा रिसेंटली राहिला असता, रिसेंटली आय हॅव व्हिजिटेड, रिसेंटली मी केलेलं आहे, म्हणजे ते वाक्य कसं ताजं पाहिजे होतं तेव्हा चाललं असतं पास्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ते इथं चालणार नाही. हॅज व्हिजिटेड लागणार नाही कारण आय आहे इकडे, आयला हॅज लागत नसतो, हॅव लागतो कारण तो करता ए ग्रुपचा आहे. बघा आता ड्युरिंग माय गोवा टूर आय हॅड व्हिजिटेड त्याऐवजी काय पाहिजे, आय व्हिजिटेड. ड्युरिंग माय गोवा टूर आय व्हिजिटेड बीचेस इन वॉस्को, म्हणजे इन वॉस्को, बागा अँड वॅगेटर, इथे व्हिजिटेड पाहिजे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 9, हॅव यू वॉन्ट मी टू कम विथ यू टू द डेंटिस्ट. तू डेंटिस्ट कडे चाललेला आहे, तुला तुझ्यासोबत मी पाहिजे का, त्याने प्रश्न विचारला, तुला तुझ्यासोबत मी पाहिजे का. हॅव यू वॉन्ट मी. आता बघा, हॅव यू वॉन्ट मीच्या ऐवजी तुम्हाला काय लिहावं लागेल, हॅज यू, यूला हॅज चालणार नाही. ठीक आहे ना. हॅड यू याचा काही संबंधच नाही आहे. ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, आय वॉन्ट यू, बघा वॉन्ट म्हणजे काय होते, एखादी गोष्ट पाहिजे असणे. ठीक आहे ना. मग आता कर्त्याचा ए ग्रुप, कर्त्याचा बी ग्रुप, ए ग्रुपला वॉन्ट लागेल, फक्त वॉन्ट लागेल, आणि बी ग्रुपला काय लागेल, वॉन्ट्स लागेल. समजलं ना. आय वॉन्ट यू, मला तू पाहिजे. आय वॉन्ट धिस पेन, मला हा पेन पाहिजे. आय वॉन्ट अ कार, मला एक कार पाहिजे. हे झालं माणसांचं, वस्तूंचं. आता जर मी म्हणतो आय वॉन्ट यू टू कम विथ मी, मला माझ्यासोबत जायला तू पाहिजे. आय वॉन्ट यू टू प्रिपेअर माय एक्झाम्स, मला एक्झाम्स प्रिपेअर करण्यासाठी मला तू पाहिजे. आय वॉन्ट यू ॲज अ मेंबर ऑफ कमिटी, मला तू पाहिजे आहे कमिटीचा मेंबर म्हणून. आय वॉन्ट यू टू बी द MLA इन माय कॉन्स्टिट्युएन्सी. ठीक आहे ना. आय वॉन्ट यू. मग आता आय वॉन्ट यू याचं हा झाला असर्टिव्ह सेंटेन्स. आय वॉन्ट यू यात हा वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आय वॉन्ट यू याचं हा आता ऍक्च्युली हा क्वेश्चन आहे ना, तर याचं क्वेश्चन कसं होईल, व्हर्बल क्वेश्चन. याचं या ठिकाणी डू किंवा डज तुम्हाला लागेल, आणि त्यानंतर कधीही वरचं पहिलं रूप येणार. डू, बघा आय वॉन्ट यू, मला तू पाहिजे. डू यू वॉन्ट मी, डू यू वॉन्ट मी, डू यू वॉन्ट मी, डू यू वॉन्ट हिम, डू यू वॉन्ट ही. ठीक आहे ना. डू यू वॉन्ट मी, तर डू यू वॉन्ट मी पाहिजे त्या ठिकाणी मित्रांनो. डू यू वॉन्ट मी टू कम विथ यू टू द डेंटिस्ट, तुला डेंटिस्टकडे जायला मी सोबत पाहिजे का, असा अर्थ असतो. बघा 10वा प्रश्न बघा, नीता विल नेव्हर हॅव चेंज्ड हर जॉब इफ शी वुड हॅव बीन प्रमोटेड. आता बघा इथे इफचं वाक्य दिलेलं आहे. इफच्या वाक्यामध्ये तुम्हाला लिमिटेड गोष्टी लागत असतात. जेव्हा आम्ही MPSC ला शिकवतो तेव्हा काय, इफ नंतर सिंपल प्रेझेंट असेल तर समोर सिंपल फ्युचर लिहायचं, हा रूल कॉमन आहे. इफ सोबत सिंपल पास्ट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे मेन क्लॉज मध्ये तुम्हाला इथे विल शॉलच्या ऐवजी वूड घ्यावं लागते, कॅनच्या ऐवजी कुड, आणि मेच्या ऐवजी माहीत घ्यावं लागते. ठीक आहे ना. हे माहित आहे. आणखी एक तिसरी नियम असतो, इफ नंतर जर पास्ट परफेक्ट टेन्स लागला, पास्ट परफेक्ट टेन्स असला तर मग इथे वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3, मस्ट हॅव V3, माइट हॅव V3 आपण शिकतो. हे झाले सर्व MPSC चे रूल्स. आतापर्यंत MPSC ने त्या पॅटर्नने प्रश्न विचारले. पण 2022 मध्ये SSC ने एक प्रश्न विचारला. हाच प्रश्न, सेम प्रश्न आहे, तो प्रश्न विचारलेला आहे SSC ने. त्या ठिकाणी त्यांनी इफ नंतर शी वुड हॅव बीन प्रमोटेडचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे.
जे की आतापर्यंत एमपीएससीच्या कोणत्याही पेपरमध्ये असा प्रश्न नाही आला. इफ नंतर आम्ही काय सांगतो, इफ नंतर कधीही वुड, शुड, कुड, माइट, विल, मे, मस्ट कधीही येत नसतो. पण या वाक्यामध्ये आला. हा प्रश्न SSC ला विचारण्यात आलेला आहे 2022 मध्ये. शी वुड हॅव बीन प्रमोटेड. आता मग आपल्याला हे तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, त्यामध्ये काय खरेपण आहे तो बघायचा असतो. ठीक आहे ना. बघा, नीता विल नेव्हर हॅव चेंज हर जॉब इफ शी वुड हॅव बीन प्रमोटेड. आता बघा अर्थ बघा, इफ जाऊ द्या, शी वुड हॅव बीन प्रमोटेड याचा अर्थ काय होतो, शी वुड हॅव बीन प्रमोटेड तर तिला प्रमोट केल्या गेलं असतं. ठीक आहे ना. मी जर म्हटलं असेल आय वुड हॅव कम, बघा आय वुड हॅव कम, हॅव नंतर V3 येतो. हा कम जो आहे ना हा V3 आहे. ठीक आहे ना. कम केम कम वाला. आय वुड हॅव कम, मी आलो असतो. आपण जेव्हा असं म्हणतो ना, अरे यार काय तुम्हाला सांगितलं असतं नाही तुझ्या एंगेजमेंट बद्दल, मी आलो असतो ना, अरे यार मला माहित नव्हतं मी आलो असतो. ठीक आहे ना. असे प्रश्न एमपीएससी ला भरपूर येतात, पण त्याला मॉडिफिकेशन करून तुम्हाला ते TCS किंवा IBPS विचारणार, सेंट्रलला पण आणि महाराष्ट्र सरळ सेवेला पण. ठीक आहे ना. समजून घ्या प्रत्येक गोष्टी. आय वुड हॅव कम, मी आलो असतो. आय वुड हॅव डन, मी केलं असतं. आय वुड हॅव गॉन, मी गेलो असतो. आय कुड हॅव रिसिव्ड यू, मी तुला रिसिव्ह केलं असतं. या ठिकाणी कर्त्याने एखादं काम केलं असतं असं घ्यायचं, आणि जर बीन आला तर तो पॅसिव्ह व्हॉइस होतो, कर्त्यावर एखादं काम केलं जाते. आय वुड हॅव बीन पनिश्ड, मला शिक्षा करण्यात आली असती. आय वुड हॅव बीन सिलेक्टेड, माझी निवड केल्या गेली असती. आता शी वुड हॅव बीन प्रमोटेड, तिला प्रमोट केल्या गेलं असतं. कधी? नीता विल नेव्हर नाही पाहिजे, मग नीता वुड नेव्हर हॅव चेंज्ड हर जॉब. जर इफ म्हणजे जर, मग जर तिचं प्रमोशन केलं गेलं असतं तर तिने जॉब सोडला नसता. नीता वुड नेव्हर हॅव चेंज हर जॉब. ठीक आहे ना. जर तिचं प्रमोशन केलं गेलं नसतं तर तिने जॉब सोडला नसता. असं एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो, समजून घ्या. इफच्या वाक्यात ऍक्च्युली पास्ट परफेक्ट पाहिजे, नंतर मग या ठिकाणी हे वुड नेव्हर हॅव वगैरे येतो. ठीक आहे. इथे इफ हे वाक्य हे असे बरोबर राहिलं असतं, इफ शी हॅड बीन प्रमोटेड, इफ शी हॅड बीन प्रमोटेड शी विल नेव्हर हॅव चेंज्ड हर जॉब. हे सुद्धा वाक्य इथे करेक्ट लागते. समजा कधी कधी ऑप्शन मध्ये आता हे आलेलं आहे वुड हॅव नेव्हर, कधी कधी ऑप्शन मध्ये हॅड बीन जर असलं तर हॅड बीन जर असलं तर ही ते वाक्य बरोबर होते. ठीक आहे ना. असा अर्थ. आता हे झालं मित्रांनो तुमचं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा पहिलं लेक्चर. तुम्हाला असे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे बरेच लेक्चर्स मिळतील. त्यानंतर क्लोज टेस्टची येऊ आपण घेऊन, पॅराजॅम्बलिंग येऊ, नॅरेशनची पण येऊ, व्होकॅब्युलरीचे येऊ. व्होकॅब्युलरी खूप जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकर शिकायच्या असतील, पटकन स्वतःला पुश करायचं असेल तर तुम्ही सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स प्ले स्टोअरला माझं ॲप्लिकेशन आहे ABC एज्युकेशन, ते इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स घ्या. तुम्हाला पटकन बूस्ट मिळेल. आणि जर तुम्हाला तो कोर्स घ्यायचा नसेल तर हे लेक्चर्स कंटिन्यू पाहत राहा, तुमचं होऊन जाईल. ठीक आहे ना. परंतु जर कोर्स घेतला तर आणखी आपल्याला 4 गोष्टी समजते, आपण जगाच्या 2 पाऊल पुढे असतो. ठीक आहे. कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे. MPSCचे सगळे मुलं तलाठीची एक्झाम देऊन राहिले आणि म्हणून फाईट टफ होणार आहे. म्हणून तुम्हालाही सतर्क राहायचं आहे तेवढं. ठीक आहे ना. मित्रांसोबत सर्व शेअर करायचं, तुम्ही कमेंट पण करायची. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ॲपची लिंक आहे, सगळ्या सोशल मीडियाची लिंक आहे, मी तुम्हाला खाली देऊन ठेवतो. फेसबुकची पण लिंक आहे. प्रत्येक ठिकाणी फॉलो लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे ना. मित्रांपर्यंतही पोहोचवा. तुम्हाला मी ही चॅनल या तलाठीच पुरतं नाही, पण इथून इकडे सगळे इंग्लिशचे कोणतेही पेपर्स असेल, कोणत्याही गोष्टी असेल, कोणतेही मार्गदर्शन असेल, मी तुम्हाला इथून करणार आहे. ठीक आहे ना. आणि जुळून राहा. थँक्यू.